कधी विचार केलाय का की एक व्यक्ती, फक्त एक व्यक्ती, संपूर्ण समाजाची विचार करण्याची पद्धतच बदलून टाकू शकते? आज आपण अशाच एका महापुरुषाची गोष्ट जाणून घेणार आहोत, ज्यांनी केवळ इतिहास नाही तर आपलं भविष्य घडवलं. नाव आहे ईश्वरचंद्र विद्यासागर. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. बघा ना, विद्यासागर म्हणजे ज्ञानाचा महासागर. ही काही साधीसुधी पदवी नव्हती, तर त्यांच्या व्यक्तिमत्वाची खरी ओळख होती. पण त्यांना ही ओळख का मिळाली? ह्या प्रश्नाच्या उत्तरातच त्यांच्या कामाचं खरं महत्त्व दडलेलं आहे. ईश्वरचंद्र विद्यासागर म्हणजे केवळ एक व्यक्ती नव्हते, तर ते स्वतः एक चळवळ होते. बंगालच्या प्रबोधन काळात त्यांनी एक समाज सुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि लेखक म्हणून जे काम केलं ना, त्याने अक्षरशः क्रांती घडवली. त्या काळातील विचारांना त्यांनी एक नवी, पोटंट दिशा दिली. आता त्यांच्या कामातला सर्वात धाडसी आणि महत्वाचा भाग म्हणजे समाज सुधारणा. विचार करा, त्यांनी अशा काळात आवाज उठवला जेव्हा परंपरांच्या नावाखाली होणाऱ्या अन्यायाविरुद्ध साधा शब्द काढण्याची हिंमत करणंही खूप अवघड होतं. जरा डोळे मिटून त्या काळाचा विचार करा. विधवांना अक्षरशः नरक यातना भोगाव्या लागायच्या. लहान लहान मुलींची लग्न लावली जायची आणि बहुपत्नीत्वाची प्रथा तर अगदी सर्रास होती. या अशा भयंकर सामाजिक कुप्रथा होत्या, ज्यांच्या विरोधात विद्यासागर एका पहाडासारखे उभे राहिले. पण हा लढा काही साधासुद्धा नव्हता. कट्टर समाजाचा प्रचंड विरोध पत्करून त्यांनी विधवांच्या हक्कांसाठी एक देशव्यापी चळवळच उभारली. कल्पना तर करा, 1855 साली हजारो लोकांच्या सह्या असलेले निवेदन त्यांनी सरकारला दिलं होतं. आणि त्यांच्या या अथक परिश्रमामुळे, त्यांच्या दृढ निश्चयामुळे अखेर 1856 मध्ये विधवा पुनर्विवाह कायदा मंजूर झाला. हा फक्त एक कायदा नव्हता, तो मानवतेचा एक खूप मोठा विजय होता. पण विद्यासागर यांना हे चांगलंच माहीत होतं की खरा बदल फक्त कायदे करून नाही होत. खरा बदल होतो तो लोकांच्या विचारांमध्ये. आणि त्या बदलाचं सर्वात प्रभावी शस्त्र कोणतं असेल, तर ते म्हणजे शिक्षण. म्हणूनच त्यांनी आपलं सगळं लक्ष शिक्षणाच्या प्रसारावर केंद्रित केलं. त्यांना बंगाली गद्याचे जनक म्हणून ओळखलं जातं. म्हणजे विचार करा, एका माणसाला संपूर्ण भाषेच्या गद्याचा जनक म्हटलं जातंय. ह्या एका उपाधीवरूनच त्यांच्या भाषेतील योगदानाचा आवाका लक्षात येतो. त्यांनी ज्ञानाच्या भाषेला सामान्य माणसापर्यंत आणून ठेवलं. आणि त्यांचं काम किती पद्धतीशीर होतं बघा. सगळ्यात आधी त्यांनी क्लिष्ट बंगाली वर्णमाला एकदम सोपी आणि सुटसुटीत केली. मग त्यांनी वर्णपरिचय हे अजरामर पुस्तक लिहिलं, जे आजही बंगाली भाषेचा पाया मानलं जातं. आणि मग उचललं ते सर्वात क्रांतिकारी पाऊल. फक्त उच्चवर्णीयासाठी असलेलं संस्कृत महाविद्यालय त्यांनी सर्व जातींच्या विद्यार्थ्यांसाठी खुलं केलं. शिक्षणावरची मक्तेदारीच मोडून काढली त्यांनी. आता त्यांच्या कार्याचा तिसरा आणि तितकाच महत्त्वाचा पैलू तो म्हणजे स्त्री शिक्षण. ज्या काळात मुलींना शाळेत पाठवणं हे पाप समजलं जायचं ना, त्या काळात विद्यासागर यांनी मुलींच्या शिक्षणासाठी आपलं आयुष्य पणाला लावलं. आणि ते फक्त बोलले नाहीत, त्यांनी करून दाखवलं. समाजाचा प्रचंड विरोध असतानाही त्यांनी बंगालमध्ये मुलींसाठी एका पाठोपाठ एक तब्बल 35 शाळा उघडल्या. एका व्यक्तीने स्त्री शिक्षणासाठी एवढं मोठं काम करणं ही त्या काळात एक अविश्वसनीय गोष्ट होती. समाज सुधारणा, शिक्षणामध्ये क्रांती आणि स्त्री शिक्षणाचा पाया, या सगळ्यामागे एकच व्यक्ती होती. त्यांचं आयुष्य म्हणजे ज्ञान, करुणा आणि धैर्य यांचा जणू काही त्रिवेणी संगमच होता. चला, आता त्यांच्या व्यक्तिमत्वाचे हे पैलू जरा एकत्र करून पाहूया. इथेच त्यांच्या व्यक्तिमत्वाची दोन सुंदर रूपं समोर येतात. एकीकडे विद्यासागर म्हणजे ज्ञानाचा सागर, जे त्यांच्या अफाट बुद्धिमत्तेचं प्रतीक होतं. तर दुसरीकडे लोक त्यांना दयारसागर म्हणजे दयेचा सागर म्हणूनही ओळखायचे, कारण त्यांचं हृदय गरजू आणि पीडितांसाठी नेहमीच तळमळत असे. ज्ञान आणि करुणा यांचा इतका सुंदर मिलाफ खरंच खूप दुर्मिळ असतो. तर मग ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा हा वारसा आजच्या काळात काय सांगतो? अन्यायाविरुद्ध न घाबरता उभं राहणं, ज्ञानाचा प्रकाश सगळ्यांपर्यंत पोचवण्यासाठी झटणं आणि मानवतेवर मनापासून प्रेम करणं, ही मूल्य आजच्या जगात पूर्वीपेक्षाही जास्त महत्त्वाची वाटत नाहीत का? हा विचार प्रत्येकाने नक्कीच करायला हवा.